भास्कर गुरनुले. तर म्हणजे पटाची तुम्हाला आवड आहे, हो. म्हणजे पट वगैरे पाहायला येत असता, म्हणजे कधीपासून म्हणजे छंद लागला? छंद म्हणजे आता गावात भरते म्हणून, नाही तर बाहेर गावले जाय नाही ना आम्ही. राहते पटानिमित्त नाटक राहते. तुमचं नाव सांगा. मुकरू गुरनुले. तर सांगा म्हणजे थोडं माहिती सांगा पटाविषयी. तेच आता आपण गावात आहे म्हणून पाहायला येतो, हां हां. नाही तर बाहेर गावला नाही जात. छंद म्हणून गावातला. तुमचं नाव सांगा. हॅलो, मी कामतो माझं नाव श्रीकांत रामचंद्र भाऊने. जसं मी डोंगरगावचा रहिवासी, हो. तसं मला जेवढा माहिती आहे, जसं पहिलं ह्या जसं इथं चालू आहे त्याच्यामध्ये आता जसं आता या झाले सर्वच पटामध्ये आमची दान सुपर आहे. नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले. मित्रांनो, तुम्ही जो डोंगरगाव येथील शंकरपटाचा व्हिडिओ पाहता बरोबर आहे, तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक गिव्ह होणार आहे, म्हणजे त्यामध्ये 5 लोकांना काहीतरी मोठं बक्षीस मिळणार आहे. तुम्ही जर नक्की शंकरपट प्रेमी असाल किंवा नाटक प्रेमी असाल किंवा आपल्या झाडीपट्टीच्या म्हणजे झाडीपट्टी मिनगरी युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत असाल तर मित्रांनो, आवर्जून तुम्हाला सांगतो की आत्ता सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर असं होईल की तुम्ही म्हणाल की आम्हाला पण बक्षीस मिळालं नाही. आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि चॅनलला आपल्या शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, डोंगरगाव येथील म्हणजे शंकरपट सुरू आहे. तर माझ्यासोबत आहेत येथील जे रहिवासी आहेत, त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. नाव सांगा तुमचं. भास्कर गुरनुले. तर म्हणजे पटाची तुम्हाला आवड आहे, हो. म्हणजे पट वगैरे पाहायला येत असता, म्हणजे कधीपासून म्हणजे छंद लागला? छंद म्हणजे आता गावात भरते म्हणून, नाही तर बाहेर गावले जाय नाही ना आम्ही. म्हणजे गावामध्ये आहे म्हणून तुम्ही बघायला येत असता. ठीक आहे, धन्यवाद. तर पुन्हा माझ्यासोबत उपस्थित आहेत डोंगरगाव येथील रहिवासी, याबद्दल आपण जाणून घेऊया. नाव सांगा तुमचं. नागेश्वर आनंदराव सोनुले. तर सांगा पटाविषयी माहिती सांगा. पट आता आम्हाला आवडते लहानपणापासून, गावात असल्यापासून नाही का, लहानपणापासूनच आमच्या गावात पट भरत आहे आणि आम्हाला आवडते पाहणे. मग नाटक वगैरे होते का तुमच्या गावात? नाटकही होतात. म्हणजे कधी होते? 11 फरवरी. म्हणजे मंडई राहते? हो, मंडई पटही राहते. मागं बंद पडला होता तर मग मंडई चालू झाली होती. आता पट राहते, पटानिमित्त नाटक राहते. तुमचं नाव सांगा. मुकरू गुरनुले. तर सांगा म्हणजे थोडं माहिती सांगा पटाविषयी. तेच आता आपण गावात आहे म्हणून पाहायला येतो, हां हां. नाही तर बाहेर गावला नाही जात. छंद म्हणून गावातला. मग नाटक वगैरे पाहायला जात असता का? नाही नाही, नाटक वगैरे काही नाही. म्हणजे फक्त म्हणजे पट म्हणजे आहे म्हणून हां, बघायला. पटाची आवड म्हणून पाहायला येतो. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणजे जाणून घेतलं की डोंगरगाव येथील जे रहिवासी आहेत, माहिती जाणून घेतली. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची धन्यवाद आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आज आम्ही आलेलो आहोत डोंगरगाव येथील शंकरपटामध्ये. काही महिन्यांपासून डोंगरगाव येथील हा मित्रांनो शंकरपट जो आहे तो खूप जोरदार चालू आहे. तर आम्हाला वेळ न मिळाल्यामुळे आज आम्ही डोंगरगाव येथील शंकरपटामध्ये आलो. त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता की मागे तुम्हाला इकडे संपूर्ण जे पटप्रेमी आले असतील ते तुम्हाला दिसले असतील. तर आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डोंगरगाव येथील शंकरपट दाखवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले. तुम्ही पाहतात झाडीपट्टी मिनगरी. तर मित्रांनो, आज आम्ही इथे डोंगरगावच्या पटावरती आलो. तर आपल्याला काही पटप्रेमी भेटले आहेत, त्याबद्दल म्हणजे पटाविषयी माहिती थोडीशी जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. हॅलो, मी कामतो माझं नाव श्रीकांत रामचंद्र भाऊने. जसं मी डोंगरगावचा रहिवासी, हो. तसं मला जेवढा माहिती आहे, जसं पहिलं ह्या जसं इथं चालू आहे त्याच्यामध्ये आता जसं आता या झाले सर्वच पटामध्ये आमची दान सुपर आहे. म्हणजे असं काहीतरी माहिती नाही का, बढिया आहे आमच्या नाही का, हर वस्तूसाठी सोय वय सर्व आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे किती वर्षापासून म्हणजे पट पाहतात? 12 आता झाले 4 वर्ष झाले मला. 4 वर्ष झाले. आणखी काय सांगाल पटाविषयी? आता पटाविषय आता काय आता तेवढं नाही सांगू शकत. मग मंडई वगैरे भरते का तुमच्या गावाला? हो, मंडई भरते. मग नाटक वगैरे पाहिलं जातं? हो, नाटक भरते. मग यावर्षी कोणता होता नाटक आठवते? तर ह्या वर्षी नव्हतो मी बाहेर गावाला होतो, त्यामुळे मी नाटक नाही पाहू शकलो, माहित नव्हतं मला. धन्यवाद. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत म्हणजे सध्या
मध्ये आहोत. तर इथं माझ्यासोबत आहेत शंकरपटाविषयी खूप खूप अभिनंदन. आज पट्टी एरिया म्हणजे खूपच सुंदर आहे आणि या चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही आलेलो आहो आणि शंकरपटानिमित्त खूप इथं हे आहे आणि पटाचे हे ते होत आहे खेळ वगैरे नाही का बैल जोडीचे आणि खूप सुंदर साडीचा चुरान एक मानाचा हिरा असं म्हणते. रंगभूमी देसाईगंज वडसा आज नाटकं पण चालत आहे इथं आणि पटाच्या जोड्या पण आणि खूप असे सुंदर पटप्रेमी म्हणजे खूपच चांगले बैलाचे खेळ होतात इथं. खूप चांगलं येत आहे. म्हणजे तुम्हाला आवड शंकरपटाची मध्ये केव्हापासून लागली? शंकरपटाची आवड मला 22 वर्षापासून मी याच्यामध्ये आहो आणि खूप चांगला आहे. आणि आज आमच्या जोडीचा खेळ आहे. आम्ही इथं आलो तालुका मूल आहे इथं आम्ही आलो आहोत शिंदेबाईमध्ये शिंदेबाईच्या समोर आणि खूप म्हणजे बढिया. धन्यवाद. आम्ही थांबलेलो आहोत. आज हा गाव झाडीपट्टी एरिया खूप चांगले प्रेमळ लोक आहे. एरिया चालू आहे ना, प्रेमळ लोक आहेत. खूप आम्ही इथं आलेलो आहोत आणि जोडी जिंकल्यावर हे वाजेवाले वाजवते. कसं वाजवते बघा. नंतर मी शूटिंग नाव सांगा. तर शंकरपटामध्ये म्हणजे तुम्ही बँड वाजवता बरोबर आहे? म्हणजे कधीपासून? शंकरपटामुळे म्हणजे आपलं कुठंतरी घर चालतं बरोबर आहे. याबद्दल सांगा. म्हणजे तुमचं पहिलं नाव सांगा. तर तुम्ही म्हणजे रोजच येत असता का? हो, रोजच. जेव्हा पट राहिलं तेव्हा येत राहिलं आम्ही. आणि जोडी जिंकल्यानंतर आम्हाला आनंद वाटते का आम्ही खूप पाहिजे चांगले आम्हाला मिळावा आम्हाला असं वाटतं. आणि आमचे जे पटप्रेमी आहेत किसन मामाजी वाघरे गडचिरोली त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगलं काम आहे. बैलाची पालन पोषण आणि सगळं चांगलं काम आहे. इमानदारीचा खेळ आहे. सगळं चांगलं. तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले आणि तुम्ही पाहतात झाडीपट्टी मिनगरी यूट्यूब चॅनल. आज मित्रांनो आम्ही आलेलो आहोत डोंगरगाव येथील शंकरपटामध्ये. आपल्याजवळ काही डोंगरगाव येथील रहिवासीच आहेत. त्यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. हो, तर तुमचं नाव सांगा. दिलीप सोनोले, डोंगरगाव. तर शंकरपटाविषयी माहिती सांगा. शंकरपट इथे पारंपरिक हेच आहे. आमच्या लहानपणापासूनच इथं पट भरत होता. परंतु आता हे 5 वर्ष झाले इथं नाही का आपला होळीचा पट चालू झालेला आहे. यावर्षी तलावाला खूप पाऊस असल्यामुळे पाणी असल्यामुळे नाही का यावर्षी थोडीशी रौनक कमी आहे आणि जोड्या कमी लागल्या. परंतु मागच्या वर्षी जेवढा रिस्पॉन्स भेटला तेवढा रिस्पॉन्स यावर्षी भेटलेला नाही. त्यामुळे यावर्षी रौनक थोडी कमी दिसत आहे. पण पुढच्या वर्षी आपल्याला या इथं जास्त रिस्पॉन्स भेटेल असं आपल्याला वाटत आहे. मग तुमच्या गावाला नाटकही होते का? नाटक होते आपल्या 11 तारखेला. 2 नाटकं राहतात एकाच दिवशी. मग त्याच्यानंतर कोणीही नाटक करणार नाही. फक्त एकदाच वर्षातून राहते. म्हणजे तुम्ही म्हणजे किती वर्षापासून पट बघत आहात? लहानपणापासून. आज मी 55 वर्षाचा आहो. तर मला आता जेव्हा समज आली तेव्हापासून पट भरत आहे. पण इथं नव्हता भरत. तो पहिले कुठेतरी अगोदर तिकडे भरत होता नदीकडं. आता तलावामध्ये भरत आहे. मग बाहेर गावले तुम्ही म्हणजे पाहायला जाता का? मग नाही, तेवढी शौक नाही आम्हाला. म्हणजे गावी असल्यामुळे नाही का पाहतो, नाही तर आपल्याला तेवढी शौक नाही. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.